नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी बनवणार आहे म्हणजे कुरड्या बनवणार आहे गव्हाच्या। तर त्याच्यासाठी मी सर्वात आधी 4 दिवस गहू भिजू घातले। 1 किलो गहू घेतले आणि ते 4 दिवस मी भिजू घातले। आणि गहू भिजू घातलेत ना की उन्हामध्ये ठेवायचं, कारण उन्हामध्ये गहू ठेवलेत ना की ते चांगले लवकर होतात गहू उन्हामध्ये ठेवल्यानंतर। तर हे बघा अशा प्रकारे गहू भिजलेले आहेत। तर आता हे गहू मी मिक्सर मधून काढते। सर्वात आधी ना गहू चांगले मी 2-3 पाण्याने धुवून घेते, कारण हे गहू आहेत ना किती 4 दिवस आपण भिजू घातले। तर 4 दिवस भिजू घातल्यानंतर मध्ये 2 दिवस झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी चेंज करायचं, कारण काय आपण 4 दिवस जर पाणी ठेवलं ना त्या पाण्याचा असा भरपूर घाण वास येतो पाण्याचा। तर त्याच्यासाठी मध्ये पाणी बदली करायचं। तर मग मी काय केलं की परवाच्या दिवशी पाणी बदली केलेलं त्याच्यामधलं आणि आता 4थ्या दिवशी काढले। 3ऱ्या दिवशी पण निघतात गहू, पण 3ऱ्या दिवशी काय होतं मग जास्त चिक पडत नाही आणि जेवढा जास्त चिक पडला ना तेवढ्या कुरड्या याच्या जास्त येतात। तर हे 1 किलो गहू आहे, म्हटलं पहिले 1-1 किलोच करते, कारण काय जागा पण पाहिजे ना तेवढी आपल्याला सुकू घालायला। आता गावी कसं भरपूर जागा असली तर 4 किलो गहू एकसाथ टाकायचे कुरड्या करायला, कुरड्या पापड्या। तर मग मी 1 किलो 1-1 किलो असे करते। 2 किलो पण टाकू शकता, कारण चीक काय 2-3 दिवस घरामध्ये राहतो। थोडे थोडे केलेत ना आपण तर चीक राहतो घरामध्ये 2 दिवस 3 दिवस, चीक खराब नाही होत। चीक घरात चालते, पण गव्हावरून सोमवार नाही जाऊ द्यायचा, म्हणजे गहू सोमवारच्या आधीच काढायचा। तर आज शनिवार आहे, तर मग मी कधी भिजू घातलेले बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आज 4 दिवस झाले। तर चीक चालतं सोमवारी, पण गहू नाही चालत। तर आता ह्या कुरड्या म्हणजे उद्या सकाळी मस्त निघतात, चांगल्या भाजीवरती पडतात। रव्याच्या पण कुरड्या बनवतात, पण रव्याच्या कुरड्या कसं आहे ते थोडं खायला वेगळ्या लागतात। पण आपल्या ह्या चिकाच्या कुरड्या आहेत ना ह्या 12 महिने काय 2 वर्ष घरामध्ये राहतात, पण रव्याच्या एवढे दिवस राहत नाहीत। चिकाची कुरडी खराब होत नाही, रव्याची खराब होते। हे बघा अशा प्रकारे मिक्सर मधून काढले ते गहू। धुवायला ना थोडे भारीच जातात, पण कुरड्या छान बनतात। अलग अलग कलरच्या कुरड्या याच्यामध्ये ना आता कलर आणायचे बाकी आहेत। आता नंतर जाते दुकानावरती आणि कलर आणते। जिलेबी कलर, गुलाबी, हिरवा, 4च कलर असतात। 4 कलरच्या ज्या कुरड्या आहेत ना खूप छान दिसतात। मिक्सर मधून काढलेले गहू असे चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला। तर धुवायला घेतलेत मी, चांगले 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण मग काय त्याच्यातला गव्हातला जो चीक आहे तो पूर्ण निघून जातो। अशा प्रकारे धुवून घेतलेत ना व्यवस्थित। गहू चांगले व्यवस्थित धुतल्यानंतर आपली पीठ गाळायची चाळणी असते ना त्याने छानून घ्यायचे गहू। ते चीक म्हणजे काय होतं माहिती आहे, जे गहू राहतात ना सगळं निघून जाते व्यवस्थित। मग पहिल्यांदा पीठ गाळायच्या चाळणीनं छानायचं आणि त्याच्यानंतर जी आपली रवा गाळायची चाळणी असते ना बारीकवाली त्याच्याने छानून घ्यायचं। म्हणजे काय होतं की सगळे जे गहू आहेत ना ते निघून जातात। मग आपण जेव्हा कुरड्या बनवतो ना तर मग ते साच्यामध्ये ना अटकत नाही, नाहीतर मग जर चिकामध्ये जर ते गहू राहिलेत बारीकवाले तर ते साच्यामध्ये अटकतात। मग त्यानंतर ते काय होतं की व्यवस्थित मग त्या कुरड्या निघत नाहीत। आणि मग आता हे झालं आपलं पूर्ण मिक्सरमधून गहू काढलेत आणि पूर्ण हे छानून ठेवलं। आता हे रात्रभर असंच राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याच्या कुरड्या बनवायच्या आहेत। जे वरचे पाणी जमा होणार आहे ते वरचं पाणी फेकून द्यायचं आणि खाली बरोबर चीक जमा होतो। तर चला मग उद्या सकाळी भेटूया आपण। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर गुड मॉर्निंग। आजचा दिवस दुसरा दिवस निघाला, तर त्याच्यावरचं जे पाणी होतं कुरड्यावरचं जे चिकावरती जमा झालेलं गंजावरती ते पाणी सर्व काढून टाकलं आणि गंजामध्ये पाणी उकळी यायला ठेवलं, कारण पाणी थोडं जास्त ठेवायचं उकळी यायला। नंतर पाणी त्याच्यातलं काढून ठेवायचं, म्हणजे चिकाला जर आपण चिक वरताना जर पाणी कमी पडलं तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो, थंड पाणी नाही गरम पाणी टाकू शकतो। तर थोडं पाणी मी जास्त ठेवलेलं आणि बाकीचं पाणी मी काढून घेतलं। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकलं। मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली, मग मी जो चीक होता आपला तो चीक टाकला।
चीक थोडा थोडा टाकायचा, कारण काय चीक लवकर घट्ट होतो आणि मग तो वरायला पण म्हणजे असं फिरवायला पण आपल्याला थोडा भारी जातो. तर एक साथ नाही बनवायचे, थोडे थोडे बनवायचे चीक, म्हणजे जास्त बनवला ना की तो जो आपला हात चीक घट्ट होतो ना त्याच्यामुळे वरायला तो भारी जातो. तर अशा प्रकारे माझ्या पूर्ण कुरड्या बनवून झालेल्या आहेत. खूप छान अशा कुरड्या बनल्यात. 1 किलोच्या कुरड्या आहेत त्या. तर आता कलरच्या कुरड्या अजून बाकी आहेत माझ्या बनवायच्या. तर अशा प्रकारे माझ्या छान कुरड्या बनलेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला आता आपण तळूया कुरड्या. तर अशा प्रकारे मी कुरड्या तळून घेतल्या. खूप छान अशा फुगल्यात कुरड्या आणि मस्त एक नंबर कुरड्या झाल्यात. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवा. खूप छान बनतात. 1-2 वर्ष घरामध्ये राहतात. खराब होत नाही. याला कुठलाही वास लागत नाही. श्री स्वामी समर्थ.